हॅलो एव्हरीवन, आज मी चटोरी ऋषाली तुमच्यासाठी चटपटी नाही, गोड गोड स्वादिष्ट आणि इन्स्टंट होणाऱ्या रव्याच्या गुलाबजामुनची रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी पाणी घेतले. गॅसवर एका साईडला मी पाक करायला ठेवले आणि दुसऱ्या साईडला मी पॅनमध्ये 1.5 वाटी दूध घेतले. त्याला मी उकळी येईपर्यंत ठेवणार आहे बघा. आणि दुसऱ्या साईडला मी पाक आणि साखरला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा. आता आपल्या दुधाला उकळी आली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला. तांदळाच्या भाकरीला ज्याप्रमाणे आपण उकड घेतो त्याचप्रमाणे रव्याला दुधाची उकड घेऊन घ्यावी बघा. व्यवस्थित मस्तपैकी त्याला उकड घेऊन घ्यावी बघा. दुसऱ्या साईडला आपला साखरेचा पाक होतच आलाय बघा. 1 तारी पाक करावा. साखर विरघळल्यानंतर फक्त 2 का 3 मिनिटच ठेवावे. नंतर पाकामध्ये विलायची टाकून खाली गॅसवरून उतरून ठेवावे बघा. आता आपलं रवा उकड देऊन झाला आहे. आता त्यामध्ये मी टाकणार आहे बेकिंग सोडा आणि सोबतच मी टाकणार आहे मिल्क पावडर आणि 1 चमचा मी टाकणार आहे साजूक तूप. आता मी याला छानपैकी मस्त मळून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण तांदळाचे पीठ करताना तांदूळाचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मी रवा अशा प्रकारे मस्त मळून घेणार आहे आणि त्याला मी आवडीप्रमाणे गुलाबजामुनचं शेप देणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप देसाल बघा. अशा प्रकारे आपले गुलाबजामुन तयार झाले आहे. मी गॅसवर पहिलेच तेल गरम करायला ठेवले होते. आता मी गुलाबजामुन तेलामध्ये लाल होईपर्यंत तळून घेणार आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर गुलाबजामुन तळून घ्यावे बघा. तेल थंड झालं असेल तर गुलाबजामुन करू नका, ते विरघळतात तेलामध्ये. गरम तेलामध्येच गुलाबजामुन टाकावे बघा. अशा पद्धतीने लाल होईपर्यंत गुलाबजामुन तळून घेतले आणि मी डायरेक्ट पाकामध्ये टाकले बघा. आपले गुलाबजामुन तळून पाकात टाकले आहे. नंतर मी 3 घंट्यापर्यंत रेस्टला ठेवले बघा. आता आपले गुलाबजामुन पाकामध्ये मस्त मुरले आहे बघा. नरमगार असे गुलाबजामुन तयार झाले आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा चटपट्या रेसिपीसोबत. बाय बाय.